नमस्कार, माझं नाव सुशांत म्हैसूरकर आहे आणि मी बुद्धिमत्ता विकास या क्षेत्रात प्रामुख्याने काम करतो आहे. आजचा विषय जो आहे तो बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता माणूस हा कोणाला म्हणायचं. आता आपण प्रत्येकजण बुद्धिमान आहोत, पण रोजच्या जीवनात जर आपण आपल्याला बरेच जण म्हणतात की बुद्धिमत्ता होण्यासाठी हे सगळं लागतं, तर हे लागतं म्हणजे काय लागतं हे स्पष्ट करणारे फार कमी लोक आहेत. आणि आज मी ह्याच विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे की बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय, बुद्धिमंत माणूस कसा ओळखावा. आता बुद्धिमान म्हटलं की बरेचशा गोष्टी येतात की विचारवंत असावा, त्यांनी व्यवस्थित ऐकलं पाहिजे, त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत, त्याला सगळ्या गोष्टीची माहिती पाहिजेत. हा असा एक जो माणूस आहे ज्याला सगळ्या गोष्टीची माहिती आहे, जो विचार करून बोलतो, जो स्पष्ट असतो, ज्याला सगळ्या विषयाबद्दल खोल माहिती असते, हा माणूस खूप बुद्धिमान असं आपण मानलं जातं. पण अशा माणसाकडे असे काय गुण असतात की जे त्याला बुद्धिमान बनवतं. तर आज आपण हे बघूया की अशा माणसाकडे काय गुण असतात. तर पहिलं म्हणजे त्याचं वक्तृत्व खूप छान असायला हवे. त्याची स्पष्टीकरण जो जो बोलतो त्याचं जे समोरच्या माणसाला कळलं पाहिजे, कशा पद्धतीने बोलतो, काय वाक्य हे करतो, आपल्यासमोर कोण आहे, लहान मुलगा आहे, वयस्कर माणूस आहे, एखादी महिला आहे, एखादी प्रोफेशनल माणूस आहे. तर ह्या सर्वांच्या दृष्टिकोनातून त्याला हे कळलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण मांडलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने तो मांडतो त्याच पद्धतीने त्यांनी लोकांकडनं ऐकलं सुद्धा पाहिजे. त्याला हे सुद्धा कळलं पाहिजे की कशा पद्धतीने आपली जी क्षमता आहे की त्या माणसाकडनं जे आपल्याला मिळतं आहे ते कशा पद्धतीने घ्यायचं. एखादं स्टुडंट म्हणून घ्यायचं का एखादा ट्रेनर म्हणून घ्यायचं, हा ज्या माणसाला फरक जाणवतो तोच खरा विचारवंत आणि त्याचे ऐकण्याची क्षमता ही फार मोठ्या प्रमाणात असते. तिसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की त्या समोरच्या माणसाला कुठल्या पद्धतीने त्याच्याबद्दल वर्तवणूक करतो आहे, त्याच्याशी कसं समतोल राखून बोलतो आहे, हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की त्याला जे आपण मांडतो आहे त्या मांडण्याबद्दल अनेकांचे विचार हे सुद्धा त्यांनी जाणून घेतले पाहिजे. कारण अनेक लोकांचे अनेक वेगळे विचार असतात. कारण प्रत्येकजण वेगळ्या एखाद्या सोसायटीमधनं आला असतो, एखाद्या वेगळ्या कल्चरमधनं आला असतो, एखाद्या वेगळ्या भाषेमधनं त्यांनी आत्मसात केलं असतं, अनेक विद्वान लोकांच्या सहवासात तो राहिला असतो. त्यामुळे त्याचे जे विचार असतात ते खूपच वेगळे असतात आणि त्या पद्धतीने त्यांनी हे सगळं मांडलं पाहिजे. अजून एक मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे जो म्हणजे की ज्याला इंग्लिशमध्ये इमोशनल क्वोशंट्स असं म्हणतात. ते इमोशनल क्वोशंट का घेतलं पाहिजे, कारण दोन अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत की एम्पॅथी आणि सिम्पॅथी. आता हे मी मराठीत तुम्हाला नीट समजवतो की सिम्पॅथी हा असा शब्द आहे की ज्यांनी आपण एखाद्याबद्दल काही वाटतं. आता आपलं ज्ञान बरंचसं काही सांगून जातं, पण आपल्या एखाद्याबद्दल वाटणं हा एक वेगळ्या पद्धतीचं ज्ञान आपण उपजत असतो आणि त्याच्यामधनंही नवीन काही गोष्टी शिकत असतो. एम्पॅथीचा असा अर्थ आहे की त्याच्याशी आपण सिम्पॅथी म्हणजे सहानुभूती असते, पण एम्पॅथी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं त्याच्यासाठी आपण सक्षम आहोत, त्याला मदत करण्यासाठी आपण सक्षम आहोत, आपण नेहमी त्याच्यासाठी सज्ज आहोत. ह्या दृष्टिकोनातून जर आपण त्याची मदत करण्याच्या हेतूने आपण जर प्रयत्न केला तर त्याला एम्पॅथी असा हा शब्द म्हटला जाईल. तर एक विद्वान माणूस ह्या सर्व गोष्टींचे जेव्हा विचार करतो तेव्हा असं म्हटलं जातं की हा खरोखरच म्हणजे बरेचसे ह्याचे विचार जुळतात, ह्याच्या विचारांना गती आहे, त्याच्या विचारांना खूप असं म्हटलं जाईल की अशी एवढी क्षमता आहे की तो एखाद्या माणसाचे विचार पूर्णपणे जे त्याचे चुकीचे विचार त्यांनी जे मांडलेले आहेत किंवा त्याच्या मनात कोणीतरी बिंबवलेले आहेत त्याच्याबद्दल परिवर्तन करून चांगले विचार त्याच्यामध्ये आणेन अशा पद्धतीने एक विद्वान माणूस करू शकतो. आता विद्वान माणसाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात ते म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व हे फार माझ्या मते फार कमी पर्सेंटेज किंवा एखादी क्षमता म्हणीन. दुसरं महत्त्वाचा मुद्दा आणि खूप जास्ती प्रमाणात असलेलं एक महत्त्वाचं टूल आपण जे म्हणू त्याला ते असं म्हणता येईल की त्याची विद्वानता किंवा त्याचं कर्तृत्व म्हणण्यापेक्षा एका योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता किंवा योग्य आठवण्याची क्षमता
किंवा योग्य त्याची पूर्णता नीट जे त्यांनी विचार केलेला आहे ते मांडता येणं हे महत्त्वाचं आहे. तर आपण पुढच्या यूट्यूब टॉकमध्ये आपण हे बघू की एखादा व्यक्ती जो बुद्धिमान आहे त्याचं व्यक्तिमत्व कसलं असलं पाहिजे. धन्यवाद.